तर आज जाणार होतो मी माझ्या नातेवाईकांकडे म्हणून करायला आलो होतो पेट्रोल टाकी फुल. त्याच्यानंतर आपला आला होता इन्सेंटिव्ह म्हणून आपण केली आता टाकी फुल. कोणी म्हणणार नाही आता सेल्सवाले गरीब आहे. त्याच्यानंतर 1200 रुपयाचा घोडा लावून मी आलो होतो हवा भरायला माझ्या गाडीत हवा भरायला मी आलो होतो. त्याच्यानंतर काय घोडा तर लागलाच होता. मग म्हणलं सांबार आणि इडली खाऊ. सांबार इडली एवढं खाल्लेलं आहे भाऊ रोजच की तोंडच आता सांबार आणि इडल्या काय व्हायला लागलं आहे माझं. त्याच्यानंतर भाऊ आलो होतो मी माझ्या नातेवाईकांच्या घरी म्हणजे झूमध्ये. कारण की भाऊ आपले खरे तर इथंच राहतात पूर्वज रे, तुमचे पण इथंच राहतात. त्याच्यानंतर मी बघितलं आपलं फाउंटन ज्याच्यामध्ये पाणीच नव्हतं मेंटेन केलं. नंतर बघितलं वा काय कप्पल होते भाऊ कुठंही कधी पण चालू होतात म्हणजे त्यांचं हे. त्याच्यानंतर बघितलं मी आजगर जो माझ्या आजगरपेक्षा पण मोठा होता सॉरी. त्याच्यानंतर बघितलं कासव बघितलं. त्याच्यानंतर मी मग बघितलं भाऊ एक क्रोकोडाईल ज्याचं सेल्स टार्गेट कंप्लीट झालं होतं म्हणून तो भाऊ आयता निवांत बसला होता. त्याच्यानंतर मग मी बघायला आलो होतो भाऊ हे काय होतं मला तर काय स्टार्टिंगला कळत नव्हतं. नंतर कळलं भाऊ याचं टार्गेट कंप्लीट झालं आहे म्हणून फिरायला आलं आहे भाऊ. याला मॅनेजरने 2 दिवसाची सुट्टी दिली आहे बघा आता कसं पळतो इकडून तिकडं गांडूसाला. त्याच्यानंतर मग बघितलं मी व्हाईट टायगर जो मांजरावानी ओरडत होता आणि व्हाईट टायगर बघून तर मला माझा मित्र भेटला होता झूमध्येच. अस्वल कसं दिसतोय. अरे हा भाऊ इथं कसं काय आला भाऊ चल टार्गेट कंप्लीट करायचे. त्याच्यानंतर मी माझं बघितलं एक्स एकदम हळूहळू जात होते. काय फुगली आहे रे पातळ झाली वाटते. हां त्याच्यानंतर आलो होतो मग बॉबी खायला कारण की आपल्या बजेटमध्ये हीच होती. बॉबी करकरेच खाऊन मस्त ॲसिडिटी वाढून आयुष्याची आणि आयुष्य कमी करून मी तर आलो होतो पुण्यातली भेळ खायला. तुम्हाला मी भेळ आणि हे एवढं खाताना दाखवते का माहिती का कारण की माझं वेट गेन हो आणि तुमचं वेट लॉस हो म्हणून मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर आलो होतो मिलेनियन मॉल. हा हे असंच काहीतरी मिलेनियम्स मॉलच आहे. एवढे फ्लोअर होते चढता चढता अर्धा वेट लॉस झाला. ते काय ड्रिंकला घेतात ते 1200 रुपयाच्या. त्याच्यानंतर बघितली मी थार आणि त्याच्या आतमध्ये होती भाऊ जी वॅगन होती का बुलेरो होती त्यांनाच माहिती. त्याच्यानंतर केली मी थोडीशी बकचोदी कारण की भाऊ बकचोदीशिवाय तर काय चालत नाही. त्याच्यानंतर आपलं जे बजेटमध्ये होतं तेच मी घेतलं आणि परत 160 रुपयाचा खोटा लावून भाऊ मी आलो परत बाहेर. आणि मग मोठेपणा दाखवायचा होता म्हणून मोठ्या दुकानात गेलो जरा फुकटची मसाज घेतली आणि भाऊ आजचा दिवस तर असाच पार पाडला. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. भाऊ टार्गेट करा रे आई. घर पे चलो मेरे. घर पे चल. तो गाली कैसे दे रहा है तू? भैया मेरे मुंह से निकल गई क्या बताऊं भैया.